नमस्कार. समर्थ ज्योतिष विश्वमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी कुलदैवत उपासना कशी करावी, कुलदैवत आपलंच कसं करून घ्यावं, कुलदेवतेची ऊर्जा कशी वाढवावी, कुलस्वामिनी देवीची पूजा कशी करावी. तर एक लक्षात घ्या, आपण जर आपलं कुलदैवत जपलं तर आपलं कुलदैवत आपलं कुळ आणि मूळ 100% जपत असतो. त्यामुळे कायम लक्षात ठेवा, कुलदेवतेची उपासना ही सर्वश्रेष्ठ उपासना आहे. तर कुलदेवतेची उपासना कशी करावी, तर कुलदेवतेचा वार माहीत असणं गरजेचं आहे. तर कोणाचा ज्योतिबा आहे, कोणाचा कुलदैवत ज्योतिबा आहे, कोणाचं कुलदैवत खंडोबा आहे, कोणाचा कुलदैवत शिखर शिंगणापूर महादेव आहे, कोणाचं कुलदैवत खरसुंडी सिद्धनाथ आहे, तर कोणाचं कुलदैवत चंद्रसेन आहे, तर कोणाचं कुलदैवत येडोबा आहे. तर कायम लक्षात ठेवा, या प्रत्येक देवतेंचं वार रविवार आहे. शिखर शिंगणापूर महादेवांचं सोडून शिखर शिंगणापूर महादेवांचा वार हा रविवार आहे. इतर सगळ्या देवतेंचा वार हा रविवार आहे. दुसरी गोष्ट, तर हे सगळे जे दैवत आहेत, देवता आहेत, कुलदैवत हे शंकराची रूप आहेत. पूर्णपणे शंकराची रूप असल्या कारणाने ह्यांना एक विशिष्ट महत्व आहे. त्यामुळे आपण कुलदेवतेची उपासना कशी करावी, तर प्रत्येकाने, आता मी तुम्हाला ज्योतिबा, खंडोबा, नाईकबा, सिद्धनाथ, येडोबा यांची उपासना सांगतो आणि शिखर शिंगणापूर महादेवाची मी थोडीशी सेपरेट सांगतो. तर यांचे जे कुलदैवत आहेत, यांनी काय करायचं, रविवारी पहिल्यांदा मांसाहार बंद करणे. आपल्या कुलदेवतेचा वार हा रविवार आहे, त्यामुळे रविवार पूर्णपणे मांसाहार बंद, वर्ज्य करायचं आहे. मुळात खाऊच नाही, तरी पण एक विनंती करतो, कुलदेवतेच्या वारी मांसाहार करू नये. दुसरी गोष्ट, आपल्या कुलदेवतेची मूर्ती असू द्या, टाक असू द्या, आपल्या ताटामध्ये घ्यायचा आहे, संकल्प करायचा आहे. साध्या सुध्या पद्धतीने संकल्प करा की मी प्रत्येक रविवारी कुलदेवतेचा अभिषेक मी सुरुवात करत आहे. तर संकल्प करायचा, कुलदेवतेला नामस्मरण करायचं, नमस्कार करायचा, संकल्पाद्वारे सांगायचं, कुलदेवतेला विनंती करायची, प्रार्थना करायची, सुख शांती समृद्धी मिळू दे म्हणून. तर अभिषेक करायचा आहे. ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमः हा ज्योतिबाचा मंत्र आहे, खंडोबाचा मंत्र आहेत, वेगवेगळ्या देवतेंचे वेगवेगळे मंत्र आहेत. तर तुम्ही माझ्या पत्त्यावरती तुम्ही किंवा माझ्या नंबरवरती फोन करून मेसेज करून विचारू शकता की आमच्या कुलदेवतेचा मंत्र कोणता आहे, मी तुम्हाला 100% सांगितलं जाईल. दुसरी गोष्ट, आपल्या कुलदेवतेची मूर्ती ताटामध्ये घ्यायची. पहिल्यांदा 11 वेळा पाणी घालायचं, 11 वेळा दूध घालायचं, परत 11 वेळा मध घालायचा, 11 वेळा दही घालायचं, 11 वेळा तूप घालायचं, 11 वेळा परत मधाचं 11 वेळा 11 थेंब घातलं तरी चालेल. तर दही, दूध, तूप, साखर, मध 5 वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन त्या कुलदेवतेवरती अभिषेक करायचा. जो काय मंत्र तुमच्या कुलदेवतेचा असेल तो मंत्र घ्यायचा आणि त्याच्यावरती अभिषेक करायचा. अभिषेक केल्यानंतर स्वच्छ कोमट पाण्याने ती मूर्ती किंवा टाक स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा. गंध लावायचा. गंध लावल्यानंतर दुसरी गोष्ट कायम लक्षात ठेवा की आपल्या कुलदेवतेला जे चालतं, जो गंध आहे तोच लावा. ज्योतिबाला गुलाल लावा, खंडोबाला भंडारा लावा. मी बऱ्याच ठिकाणी बघतो गणपतीला गुलाल लावतात, दत्ताला गुलाल लावतात, हे चुकीचं आहे. थोडंसं शास्त्र मार्गानं कोणाला तरी विचारा. आम्ही म्हणत नाही की सगळ्याच गोष्टी तुम्ही गुरुजींना विचारा किंवा काय, पण अशा अनेक पुस्तकं शास्त्रामध्ये आलेली आहेत, पुस्तकांचा अभ्यास करा, त्यातून तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन मिळेल. तर अभिषेक केल्यानंतर गंध लावा, हळदी कुंकू अर्पण करा, अक्षता घाला, बेल घाला, महत्वाचं बेल घाला. ही सगळी कुलदैवत शंकराच्या पूर्णपणे अधिपत्तेखाली असतात. शंकराची रूप आहेत. खंडोबाला जावा, महादेवाची पिंड आहे. सिद्धनाथाला जावा, महादेवाची पिंड आहे. तुम्ही ज्योतिबाला जावा, महादेवाची. म्हणजे ही सगळी रूप ही शंकराची आहेत. त्यामुळे बेल प्रामुख्यानं घालणं गरजेचं आहे. बेल घाला, फुलं घाला, नमस्कार करा.
त्या देवतेचा 108 वेळा जप करा, त्या कुलदेवतेची आरती करा. शक्यतो शिऱ्याचा, जमला तर शिऱ्याचा, नाही तर खडी साखरेचा किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवा आणि तो प्रसाद म्हणून तुम्ही सर्वांनी घ्या. दुसरी गोष्ट, कुलदैवत उपासना सांगितली. आता प्रत्येक कुलदेवतेच्या बरोबर कुलस्वामिनी देवी असते. तर आपली कुलस्वामिनी देवी कोणती हे माहीत असणं गरजेचं आहे. तर आता मी तुम्हाला सांगेन, बऱ्याच जणांना कुलदैवत माहीत आहे पण कुलस्वामिनी देवी माहीत नाही. एखाद्याला कुलदैवतच माहीत नसतं. अशा वेळेला तुम्ही कुलदैवत सर्च करा, कुलदैवत शोधा. आपले कुळ, आपले पूर्वज कोणत्या देवाला जात होते ह्याची माहिती घ्या. त्यातूनही जर तुम्हाला मार्ग निघाला नाही तर माझ्या नंबरवरती कॉल करा, मला विचारा, मी नक्कीच तुम्हाला कुलदैवत मार्गदर्शन देईन. दुसरी गोष्ट, कुलस्वामिनी देवी, जसं आपलं कुलदैवत आहे तसं आपली कुलस्वामिनी देवी आहे. तर बऱ्याच ठिकाणी कुलस्वामिनी देवी वेगवेगळ्या आहेत. कोणाची आई जगदंबा तुळजाभवानी देवी आहे, कोल्हापूरची अंबाबाई आहे, कोणाला रेणुका माता आहे, कोणाला औंधची यमाई आहे. वेगवेगळ्या कुलस्वामिनी देवी आहेत, पण प्रत्येकाचा वार शुक्रवारच आहे हे मात्र निश्चित. तर तुम्ही कोणत्याही देवीला गेला तरी एक मंत्र आवर्जून तुम्हाला म्हणायचा आहे, सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. त्यानंतर आपल्या घरामध्ये कुलदेवतेची, कुलस्वामिनी देवीची मूर्ती किंवा टाक असणारच आहे. तर तो टाक किंवा मूर्ती घेणे, जसं मी कुलदेवतेला सांगितलंय त्याच पद्धतीने आपल्याला कुलस्वामिनीचा अभिषेक करायचा आहे. पाणी पहिल्यांदा 11 वेळा पाणी, 11 वेळा दही, 11 वेळा दूध, तूप, साखर, मध, त्याच्यानंतर पंचामृत, त्यानंतर कोमट पाणी, असा अभिषेक करायचा आहे. आणि आपल्या देवीचा मंत्र जो असेल तो म्हणायचा आहे. आता मी मगाशी एक मंत्र सांगितला तो तर म्हणायचाच आहे. त्यानंतर एखाद्याला मंत्र पाहिजे असेल तर ह्रीम क्लीम श्रीम किंवा ओम आईम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राने सुद्धा अभिषेक करू शकता. श्रीम नमः म्हणूनही तुम्ही अभिषेक करू शकता. अभिषेक झाल्यानंतर हळदी कुंकू, प्रत्येक देवीला हळदी कुंकू लागतं, इतर कोणतंही लागत नाही, काहीच लागत नाही. हळदी कुंकू लावलं, पूर्णपणे नमस्कार केला, सुगंधी फुलं अर्पण केली तर अतिशय मोठी एनर्जी तुम्हाला मिळते. कुलस्वामिनी देवी, ज्या घरामध्ये कुलस्वामिनी देवीची चांगली ऊर्जात्मक पूजा होते त्या घरातल्या गृहिणीला समाधान मिळतं. त्या घरातल्या गृहिणीला दुसरी गोष्ट म्हणजे अन्नपूर्णा समाधान होते. आपल्या घरामध्ये कुलस्वामिनीची पूजा होणं गरजेची आहे. स्वतः कुलस्वामिनी देवी महालक्ष्मीच्या रूपात तुम्हाला सदैव आनंदी ठेवेल, हे लक्षात असू देत. दुसरी गोष्ट, हे झालं आता तुम्हाला कुलस्वामिनी देवीचं सांगितलेलं आहे. रविवार, शुक्रवार, सोमवार मांसाहार बंद आहे, लक्षात ठेवा. मुळात मी कायमचा सांगितलाय पण हा स्पेशल तुम्हाला मी सांगतोय. दुसरी गोष्ट, ज्यांचं शिखर शिंगणापूर महादेव कुलदैवत आहे त्यांनी सोमवारची उपासना करायची आहे. सोमवारी आपल्या शिवपिंडीवरती अभिषेक करायचा आहे. शिवपिंडीवरती पूर्णपणे भस्म लावायचा आहे शिवपिंडीला. दुसरी गोष्ट, पांढरं फूल, बेलाचं पान अर्पण करायचं आहे. ओम नमः शिवाय मंत्र म्हणायचा आहे किंवा मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमो नमः असा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. तर कुलदैवत उपासना तुम्हाला समजली असेल असं मी गृहीत धरतो. दुसरी गोष्ट, आपल्या व्हिडिओची सुरुवात आहे, असेच हळूहळू नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला सांगत जाईन. तुम्ही सहकार्य करत जावा. प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक आपल्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा. तुम्हाला एखादा विषय सुचला तर 100% मला व्हॉट्सअप करून सांगा. छोटीशी सुरुवात मोठे यश देत असते एवढं मात्र नक्की. माझी सुरुवात छोटी आहे पण तुमच्याकडून मला यश पाहिजे
त्यामुळे मी विनंती करतो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.